अण्णा महाराज गुटाळ, बाबूरावजी सोंदणे, दिगशन महाराज मुंडे, सुग्रीव महाराज मुंडे, मारुद्र महाराज मायकर व चौधरी गावातील सर्व मायकर असतील, मुंडे असतील, वारकरी संप्रदायातील सर्व महाराज या ठिकाणी यांचं आगमन झालेले. त्यांचं बाबूरावजी मायकर परिवाराच्या वतीने आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. वडवणी नगरपंचायतच्या सन्माननीय नगराध्यक्ष आदरणीय शेषराव बापू जगताप यांचं सुद्धा या ठिकाणी मुंडे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं. त्यांचा पुत्र व वारकरी संप्रदायातील ह बापा बाबासाहेब महाराज चौधरीकर यांच्या शुभ हस्ते अण्णा महाराज गुटाळ, वडवणी नगरपंचायतचे सन्माननीय नगराध्यक्ष शेषराव बापू जगताप व बंशीभाऊ मुंडे यांच्या हस्ते या ठिकाणी या दुकानचं उद्घाटन सोहळा समारंभ पार पडणार आहे. तरी या उद्घाटन समारंभासाठी कोटरबंद गावचे सन्माननीय सरपंच अशोकरावजी मुंडे साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तसेच शिवादादा दुसाळ, भारतरावजी बांगर, तसेच युवा उद्योजक बाळासाहेबजी मुंडे सारगरी यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं सहर्ष स्वागत. वडवणीचे सुप्रसिद्ध असे आमचे सहकारी वैद्यकीय व्यवसायातील डॉक्टर सुरेशजी मुंडे, वाघोबा उर्फ संतोष साठे उर्फ वाघोबा, मच्छिंद्रप्पा मुंडे हे बाप यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं आगमन झालेलं आहे. बाबूरावजी सोंदणे महाराज यांचं सुद्धा या ठिकाणी म्हणजे या तुवा चौकाच्या महाराजांच्या हस्ते आणि वडवणी मीडियाचे उत्कृष्ट असं व्हिडिओ असेल किंवा दुकानचं सगळं लाईव्ह करण्याचं काम करणारे आमचे सतीशरावजी मुजमुले साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं. त्यांचंही सहर्ष स्वागत. बाबूरावजी बायकर पिगमी व्यवसायातील उद्योजक व्यावसायिक मायकर साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं. हे रूप अण्णा महाराज गुटाळ त्यांच्यासोबत आलेले यांचे सर्व सहकारी पिंपळटक्क्याचे औदुंबर महाराज यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेले. सारदरीतील सर्व ज्येष्ठ नागरिक, तरुण बांधव, शेतकरी सर्व ज्येष्ठ नागरिक यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. किशोरजी साठे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. श्रीरामजी लोंढे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. चिंचवड रोडच्या सर्व त्यांचं सुद्धा मायकर परिवाराच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत. झाल्यामुळे या तालुक्याला चांगलं स्वरूप आलेलं आहे. प्रत्येकाला दुकान टाकायचं संधी लाभत आहे. अण्णा महाराज जर तालुका झाला नसता तर आम्ही सुद्धा इकडे आलो नसतो. आम्ही बीड तालुका निवडला असता. म्हणून या भागामध्ये ज्यांनी हा तालुका निर्मिती केली ते असे सर्वांचे आपले स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी हा वडवणी तालुका केला आणि या वडवणी तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी तालुका करण्यासाठी अविरत प्रयत्न केला. कोणतीही समाज गावात तालुका व्हावा ही लोकांची इच्छा होती आणि हा तालुका झाल्यामुळे व्यवसाय बरोबरीने वाढत आहे. व्यावसायिकच नाही तर जागा बांधकाम सुरू होण्याचे दिवस आले. 15,000 रुपये किराया होता, आता महिन्याला 15,000 रुपये किराया आहे. बघा किती पटीने वाढ होत चालली आहे. बापू तुम्ही सुद्धा तालुका झाल्यामुळे नगर अध्यक्ष झालात, त्याचे सरपंच उपसरपंच तुम्हाला सर्वांना झालं असते. असं या त्याला सहकार्य केलं पाहिजे असं आपण या वडवणी तालुक्यातील अशी जीवाभावाची माणसं आहेत. दादा घोगे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झाले. त्यांचंही सहर्ष स्वागत. समोर यायचंय. पाणी गेलं
वडवणी नगरपंचायतचे सन्माननीय नगरसेवक बंशीभाऊ नगराध्यक्ष साहेब यांच्या हस्ते आणि तुमच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी या दुकानचं उद्घाटन सोहळा समारंभ पार पडत आहे. माऊली सौंदर्य हनुमान महाराज की जय. बाबूरावजी सौंदर्य महाराज यांचं सुद्धा यांच्या सुभाष महाराज काय करा ते शेळी द्या ना पटापटा लगेच ताट घे बाबा इकडे ताट घे बाबा इकडे शेळी भैया ताट घे ताट घ्यायचं का मारी. सर्वप्रथम यानंतर महाराज मुंडे चारदाईकर यांनी सत्कारासाठी समोर यायचे. या ठिकाणी नारायणरावजी मुंडे ताजी राऊत यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत. यानंतर वडवणी नगरपंचायतचे सन्माननीय उपनगराध्यक्ष बंशीभाऊ मुंडे यांना कार्य करतील. एकदा नेते झाला की महाराज झाला की नेता. यानंतर रेणुका माता संस्थानचे अध्यक्ष अण्णा महाराज दुटाळ यांचा सत्कार बाबूरावजी मायकरी करतील. वडवणी नगरपंचायतचे सन्माननीय नगरसेवक गुरुप्रसादजी मावेरे यांनी सत्कारासाठी समोर यायचे. पटापटा सत्कार करून घ्या. श्रीधर दादा घुगे यांनी कृपया सत्कारासाठी समोर यायचे. वडवणीचे फोटो स्टुडिओवाले आमचे शेंडगे साहेब तसेच मायकर साहेब यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. रेमेश्वर रामी सन्माननीय सरपंच अशोकरावजी मुंडे यांनी सुद्धा सत्कारासाठी समोर यायचे. प्रभाकररावजी मुंडे यांनी सुद्धा सत्कारासाठी समोर यायचे. समोर पहा. वडवणी शहराचे पकवाज वादक सुप्रसिद्ध यांचा सत्कार बाबूरावजी मायकरी करतील. सत्यप्रियमजी मायकर यांनी सुद्धा सत्कारासाठी समोर यायचे. हनुमंत मुंडे सर चारदरी यांनी सुद्धा सत्कारासाठी समोर यायचे. श्यामरावजी मुंडे समोर पाहिजे. समोर मामा मुंडे यांनी सुद्धा करताय समोर यायचे. सत्कारासाठी समोर या. ज्यांची नावं घेते त्यांनी पटापटा समोर यायचे. महाराज मुंडे यांनी सुद्धा करताय समोर यायचे. डॉक्टर सूर्यजी मुंडे यांनी सुद्धा सत्कारासाठी समोर. राधाकिशन
महाराज मुंडे यांचा सत्कार बाबुरावजी मार्केट करत आहेत. या ठिकाणी आले त्यांनी सुद्धा सत्कारासाठी समोर यायचं आहे. या ठिकाणी रामजी चौरे मोबाईल शॉपीचे मालक या ठिकाणी सर्वांचे सत्कार या ठिकाणी सत्कार करू शकतो. वेळेअभावी वेळेचं भान ठेवून या ठिकाणी आलेल्या मुंजाभाऊ डोंगरे यांनी सुद्धा सत्कारासाठी समोर यायचंय. या समोर या. शेतकरी बांधव, व्यापारी बांधव, वारकरी संप्रदायातील आले या व्यवसायासाठी पुणे नगरीचे जय हनुमान जनरल स्टोअरच्या उद्घाटनासाठी बाबासाहेब महाराज मुंडे, जुलीचंद महाराज, चौधरी महाराज, अण्णा महाराज व आमच्या वडोली नगरपंचायतचे नगराध्यक्ष शेषराव बापू, सारदरीचे उपसरपंच मोतीरामजी गायकवाड, सर्व गावकरी व वनवासी, सारदरी या गावचे वनवासी, सर्व रामभक्त व वडवणी शहरातील सर्व उद्योजक, युवा सहकारी या परतच्या उद्घाटन प्रसंगी बाबुरावजी यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी मंडप थोडा कमी पडला व खुर्च्याही कमी पडल्या, म्हणून दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस आमच्या गावचं एखादं उद्घाटन होईल त्यावेळेस अगोदरच त्यांना सांगून ठेवू त्या या ठिकाणी वडोलीमध्ये खुर्च्या कमी पडतात व मंडप कमी पडतो. म्हणून मी आमच्या सारदारी वासियांना असं सांगतो की ज्या वेळेस व्यवसाय चालू करायचा त्यावेळेस थोडं नियोजन वाढून करावं लागतं. आमचा सल्ला घेतला, आम्ही तुमच्याच गावचे आहोत आणि माझ्या गावचा वडोलीमध्ये आम्ही जसं पूर्वी या ठिकाणी आलो तसेच आता बाबुरावजींनी पदार्पण केले वडोली शहरामध्ये, त्यांची उत्तरोत्तर खूप मोठी भरभराटी हो आणि प्रत्येक गावकऱ्यांना माझी विनंती असेल की आपण जसं तुतीमध्ये जिल्ह्यामध्ये नाव कमवलं किंवा आपल्या हनुमानाचं जसं परमार्थिक क्षेत्रामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये नाव परिचित आहे तसंच प्रत्येकाने व्यवसायात पडलं पाहिजे. व्यवसाय हा आज शेती कमी होत चाललेली आहे. शेती 2 एकर 4 एकरच्या 4 एकरची 2 एकर 2 एकरची 1 एकर जशी संख्या वाढते तशी संख्या वाढते. म्हणून आपण दर्जेदार शिक्षण द्या, शिक्षण देऊन चांगले नागरिक घडवा, देशसेवेसाठी त्यांना तयार करा आणि ज्या वेळेस तुम्ही स्वतःपासून सुरुवात करताल आणि शिक्षणावर भर द्या. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. वाघिणीचं दूध पिल्यानंतर तो विद्यार्थी गुरगुर केल्याशिवाय राहत नाही. तो राजकारणातही प्रथम क्रमांक पटकू शकतो, शिक्षणात नोकरीमध्ये तसं मला सांगावंच वाटतंय की आपल्या सारदरी सारख्या ग्रामीण भागातून येऊन वडोली सारख्या शहरामध्ये आमच्यासारखे उपाध्यक्ष अध्यक्ष झाले. बापू सुद्धा या गावचे नाहीत, बापू सुद्धा बाहेर गावचेच आहेत, त्यांनी सुद्धा येऊन या ठिकाणी प्रगती केलेली आहे. माझा उद्देश सांगण्याचा एवढाच आहे, गावातच न राहता गावाच्या बाहेर जाऊन प्रगती करावं अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि या फर्मला आमच्या वडोली नगरपंचायत आणि समस्त चारदरीकरे, मी बी चारदरीकर आहे म्हणून सर्वांच्या वतीनं मी खूप खूप त्यांना शुभेच्छा देतो. अशीच भरभराटी हो अशा शुभेच्छा देतो. यानंतर साहेबांना विनंती करतो की आपण मायकर परिवाराला नवीन उद्योग व्यवसायासाठी शुभेच्छा द्यायच्या. जय हनुमान जनरल स्टोअर या दुकानाचा शुभारंभ ज्यांच्या शुभास्ते झाला ते आपल्या सर्वांचे आदरणीय हरिभक्तपरायण बाबासाहेब महाराज दादा सारदरीकर या कार्यक्रमाला उपस्थित ज्यांनी आता मार्गदर्शन केलं ते आमचे मार्गदर्शक आदरणीय बंशीभाऊ मुंडे, हरिभक्तपरायण अण्णा महाराज गुटा, बाबुराव सौंदर्य महाराज,
सारधरून आलेले सरपंच, उपसरपंच, मोतीराम सत्या मायकर, या दुकानाला शुभेच्छा देण्यासाठी आलेले सर्व महाराज मंडळी, सारधरेहून वडवणीच्या आसपास सगळे करून आलेले आपण सर्वजण आणि पत्रकार बांधव, जय हनुमान जनरल स्टोअर या दुकानाला साक्षात हनुमानरायाचा आशीर्वाद तर असेलच, परंतु तुमच्या आमच्या सर्वांच्या शुभेच्छा सुद्धा असतील. आज बाबूराव महाराजांनी हा दुकान या ठिकाणी टाकण्याचा निर्णय घेतला, परंतु अचानक हे दुकान नाही टाकलं तर माऊली सौंदर्याचं जे दुकान होतं त्या ठिकाणी मुलांना अगोदर दुकान टाकण्याचा त्यांनी निर्णय घेतला. सगळ्यांनाच शिक्षणात नोकऱ्या लागतील असं नाही, सगळ्यांनाच शेती करता येईल असं नाही, तर ज्याला जे जमतं त्यांनी ते करावं. परंतु ते करण्याच्या अगोदर तुम्ही कुठलंही क्षेत्र निवडलं, राजकारण असू दे, तर त्याला शिक्षणाशिवाय पर्याय राहील नाही. भाऊनी सांगितल्याप्रमाणे या जगामध्ये स्पर्धेत जर टिकून राहायचं असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. शिक्षण हे एकच असं ध्येय आहे की शिक्षणाच्या माध्यमातून कुठल्याही क्षेत्रामध्ये माणसाला प्रगती करता येते. त्यामुळे सर्वांनीच आपापल्या पाल्यांना चांगलं शिक्षण देण्यासाठी सहकार्य करावे आणि मुलांनी सुद्धा आपल्या आई वडिलांना जी माती मेहनत करून जे आपल्याला शिकवण्यासाठी प्रयत्न करतील त्याची जाणीव ठेवून चांगलं शिक्षण घ्यावं. मला खात्री की बाबूराव महाराजांची दोन्ही मुलं त्या व्यवसायात चांगली प्रगती करतील, कारण चांगले संस्कार त्यांनी मुलावर दिले. गेल्या अनेक वर्षापासून बाबूराव महाराजांची नामची ओळख आहे. दादा बाबूराव महाराजांची ओळख आमची लई वेगळी. महाराज आम्ही सतीच्या हॉटेलला 17 बोर घेतले, एक सलग 17 बोर घेतले, एकही बोरला पाणी लागलं नाही. त्याच्यानंतर घरी एक बोर घेतलं, त्यालाही पाणी लागलं नाही. 18 बोर फेल गेल्यानंतर बाबूरावची आमची ओळख झाली. बाबूराव म्हणले आता तुम्ही सगळे पानाडे कोण बोर घेतले, आता एकदा हनुमंतरायावर विश्वास ठेवून आपण बोर घेऊ. आणि त्याच्यानंतर बाबूराव महाराजांनी जेवढे पॉईंट दिले सगळ्या बोरला पाणी लागलं. तेव्हापासून आम्ही हनुमंतरायाचे भक्त झालो. त्याच्यामुळे बाबूराव महाराज तुमचा स्वभाव, तुमचे सर्व क्षेत्रातील असलेल्या लोकांचे संबंध नक्कीच या व्यवसायासाठी तुम्हाला फायद्याचे ठरतील. व्यवसाय करत असताना लोकांना साहित्य पुरवण्याचं काम करा, त्याच्यामध्ये चांगली क्वालिटी ठेवा आणि प्रामाणिकपणाने जर व्यवसाय केला तर त्याला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आपले बाबासाहेब महाराज. आज त्यांनी सांप्रदायिक क्षेत्र असेल, वैद्यकीय क्षेत्र असेल, कृषी क्षेत्र असेल किंवा व्यावसायिक क्षेत्र असेल, सर्व क्षेत्रामध्ये आघाडी घेतली. त्याच्या मागचे कारण फक्त व्यवसायामध्ये ठेवलेला प्रामाणिकपणा. लबाडीने केलेला व्यवसाय थोडे दिवस चालतो, परंतु त्याला दीर्घायुष्य नसतं. प्रामाणिकपणाने जर व्यवसाय केला तो नक्कीच दीर्घकाळ टिकतो, त्याच्यामधून एक सेवाही घडते आणि चांगलं उत्पन्नही मिळतं. आजच उदाहरण आहे, आज आमच्या म्हणून उपचार दिले. असा जर व्यवसायामध्ये प्रामाणिकपणा ठेवला तर नक्कीच तुमच्या व्यवसायाला भरवाची आलेश्वर राहणार नाही. साक्षात हनुमंतरायाचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेतच, परंतु आमच्यासारख्यांच्या सर्वांच्या शुभेच्छा आणि सदिच्छा तुमच्या पाठीशी कायम इथून मागेही होत्या आणि इथून पुढेही राहतील असा शब्द तुम्हाला देतो. आणि आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्याबद्दल बाबूराव महाराजांच्या वतीने आपले सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाबासाहेब महाराज साळदरीकरी हे या फॉर्मला शुभ आशीर्वाद देतील. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु ईश्वर गुरु साक्षात परब्रह्म श्री गुरु. आज आमचे परम आवडते आणि जीवाचे जीवले असे आमचे सहकारी बाबूराव महाराज यांनी आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी आज हा नवीन उद्योग चालू केलेला आहे. जय हनुमान जनरल स्टोअर्स गिफ्ट सेंटर. बापू आमचे गुरुवर्य अण्णा महाराज आहेत, ज्यांचं जीवापाड आमच्या बाबूरावर प्रेम आहे ते विषय महाराज आहेत. म्हणजे कोणाचंच ऐकत नाही, फक्त एकटेच ऐकत ते आमचे मोतीराम ताते आहेत. आणि तिघाचं बी नाही ऐकलं तरी फक्त माझंच ऐकत असं माझे बाबूराव महाराज आहेत. बाबूराव महाराज उद्योग चालू आहे, चांगला आहे. बापूंनी सांगितल्याप्रमाणे उद्योगामध्ये चिकाटी
डोक्याबरोबर पाणी तोंडामध्ये साखर आणि व्यवहार निकाल लागतो. त्याच्यामुळं माझी खात्री आहे की तुम्ही या सर्व गोष्टी पार पडतात. का तुम्हाला मी लहानपणापासून आणि ते आमचे माऊली कुठे सौंदने माऊलीने बी त्यांना असे ट्रेनिंग पक्की दिलेली आहे. त्याच्यामुळं या व्यवसायामध्ये तुमची भरभराट होईल असे हनुमानजी भगवान बाबा माऊली दादा पांडुरंग परमात्मा यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहतील. बापू म्हणले जे महाराजांनी बोरं घेतले सगळे सक्सेस झाले. महाराजांचे बोरं सक्सेस झाले पण महाराजाचं कार्ड डिलीट करून टाकलं. मी म्हणलं हे आता नको, ते कार्ड बंद करून टाकलं. म्हणलं आता हे बस झालं, लोकांची बोरं आभार मानतो. आणि या रामभक्ताचा आशीर्वाद बाबूरावाचे मुलगा चंद्रकांत आणि सूर्यकांत उर्फ बबलू आणि बंटी, आम्ही त्यांना बबलू बंटीच ओळखितो पण आम्हाला हे अजून कळत नाही. बापू त्यांचंही सहर्ष स्वागत. बाळासाहेबजी मस्के यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचंही सहर्ष स्वागत. पाटसकर बंधू, सर्व बंधूंचं तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. बाळासाहेबजी पवार यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं, त्यांचंही सहर्ष स्वागत. अण्णाजी थोटे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं, त्यांचंही सहर्ष स्वागत. बाळासाहेबजी लांडे यांचंही सहर्ष स्वागत. सतीशजी पांडव यांचंही सहर्ष स्वागत. आणि मोरे साहेब यांचंही सहर्ष स्वागत. साडू मोरे साहेब यांचंही या ठिकाणी आगमन झालं, त्यांचंही सहर्ष स्वागत. आणि यानंतर आलेल्या सर्व पाहुण्यांचं आभार प्रदर्शन. कारगिरी गावचे सन्माननीय सरपंच गावच्या नात्यानं विरशनजी मुंडे म्हणते हरिभक्त पारायण बाबूराव महाराज मायकर यांनी नवीन उद्योग व्यवसायात पदार्पण केलेलं आहे. प्रथम मी गावचा एक नागरिक म्हणून त्यांना त्यांच्या व्यवसायासाठी मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा देतो. आपण या उद्घाटन सोहळ्यासाठी आमच्या गावचं वैभव आदरणीय बाबा महाराज मुंडे या नगरीचे नगराध्यक्ष आदरणीय शेषराव बापू जगताप, आमच्या परिवाराचे ज्येष्ठ माझे मार्गदर्शक उपनगराध्यक्ष आदरणीय बंसी भाऊ आणि सर्व अण्णा महाराज व सर्व सांप्रदायिक मंडळी, आमच्या महाराजाचे सर्व मित्र परिवार, गावचे ज्येष्ठ नागरिक, वरवणीचे नागरिक, उद्योग व्यवसायातले व्यापारी बांधव यांच्या सर्वांचं या कार्यक्रमास्थळी आपण आवर्जून उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आशीर्वाद सत्कार सत्यप्रेम मायकर आणि स्वतः अभिवादन करतो.
प्रकाशजी मुंडे कनेरी सत्कारसाठी समोर यायचे मला विठ्ठलजी नाईकवाडे यांनी सुद्धा सत्कारसाठी समोर यायचे बाबूरावजी पुतुळे चिंचवड सतीशजी फराडे आणि मोरे साहेब सतीशजी फरांडे समोर पाहिजे मायकल कशी दुकानदार गुरसाळी साहेब सत्कारासाठी चला लवकर चला कापसाचे व्यापारी आपलं बाबुरावजी मायकर यांच्या वतीने या ठिकाणी सत्कार महादेवरावजी नायकवाडे चेअरमन पुसळा समोर पाहिजे ज्यांनी या कार्यक्रमासाठी या ठिकाणी बाबुरावजी नायकर यांच्या वतीने सत्कार होत आहे या सतीशरावजी भुजबळे साहेब तसेच संतोष कडवे शेडगे पाटील तसेच आपले मगापासून घशाला काय ताण असतो यामध्ये चांगला अनुभव आहे तरी तितक्या ऊन असून सगळ्या आमचे माझे जीवापाड प्रेम करणारे असे अशोक भाऊ यांचं सध्या मी मनापासून आभार मानतो सर्व कार्यक्रमाला आलात त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो धन्यवाद.